सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अन्नदानाच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये माहितीच्या या सत्रात आपण पुन्हा एकदा उपस्थित आहोत। अन्नदानाचे महत्त्व समजून घेत असताना अन्नदान नेहमी करता महत्त्वाचे आहेच, परंतु या अन्नदानाची आणखीन एक विशेषता अशी परमार्गात बोलल्या जाते। या परमार्गामध्ये प्रेमाचे एकूण 14 उपाय सांगितलेले आहेत आणि या 14 उपायापैकी एक उपाय जो अन्नदानाशी निगडित आहे तो असा की दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे। दुकाळी म्हणजे दुष्काळ पडला असेल किंवा भुकेल्या म्हणजे समोरचं पात्र भुकेलेलं असेल, अशा वेळेस जर त्या पात्राच्या ठिकाणी काही शीतप्रवेशन झालं, त्या पात्राच्या ठिकाणी अन्नदान घडलं तर त्याला प्रेम निष्पन्न होतं। हा प्रेमाचा उपाय त्या प्रक्रियेमध्ये सांगितलेला आहे। परमेश्वराचं प्रेम प्राप्त होणं, ज्ञान आणि प्रेम ही 2 साधनं आहेत परमेश्वर प्राप्तीची। ज्ञान साधन तर आहेच, पण ज्ञानापेक्षाही जर उत्तम कोणतं साधन असेल परमेश्वर प्राप्तीचं तर ते प्रेम साधन आहे। आणि त्या प्रेमाला प्राप्त करून देण्यासाठी म्हणून हा प्रेमाचा उपाय म्हणजे दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे। दुष्काळ पडला असेल किंवा भुकेला असेल असं पात्र मिळणं आणि त्या पात्राच्या ठिकाणी अन्नदान घडणं, हे काय असतं? प्रेमाच्या उपायाला देणारं आहे। ते पात्र सापडलं पाहिजे। आता परिस्थिती आपण पाहतो की सर्वीकडे सुबत्ता आहे, अशा पद्धतीचं भुकेलेलं पात्र किंवा दुष्काळ पडलेलं आहे असं पात्र मिळणं अवघड किंवा असा काळही मिळणं अवघड, आणि त्या काळामध्ये असं पात्र सापडणं अवघड। ते पात्र सापडलं तरी त्या पात्राच्या ठिकाणी जैसी तैसी क्रिया घडणं ती त्याच्याहून पलीकडची अवघड गोष्ट। कृतीस्थळामध्ये एक संदर्भ येतो, कवीश्वरबास आणि दंते गोपाळबास हे सोबत आटन करायचे। एक वेळ या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि झालं असं की कवीश्वरबास, त्यांच्यासोबत काही भिक्षुक होते, सोबत दंते गोपाळबास होते, आणि ही सर्व मंडळी दुष्काळ पडलेला आहे म्हणून आता काय करावं, तर पुरंदर विभाग म्हणजे सध्याचा पुणे जिल्ह्यातील पुरंदरकडचा भाग, त्या ठिकाणी ही मंडळी सर्व आटनाकरता निघाली आणि दंते गोपाळबास यांनी कवीश्वरबासांना आज्ञा मागितली की आता मला विभाग करण्याची आज्ञा द्या। आटन म्हणजे सोबत एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणे। असे काही जण मंडळी एका गावावरून दुसऱ्या गावाला जात होती, दुष्काळ पडलेला होता आणि मग भिक्षा मिळायची नाही। जितकी अधिक माणसं जवळ तेवढं त्याच्यामध्ये कदाचित अन्नाचा संभव कमी, आणि म्हणून कदाचित त्यांनी फाकणीची आज्ञा मागितली आणि दंते गोपाळबासांनी आज्ञा मागितली की मला आता तुम्ही जाऊ द्या, फाकणी करायची म्हणजे मी आता तुमच्यापासून विभाग करतो, मी एकट्याने आटन करतो। आणि असं करत असताना दंते गोपाळबास हे पुणे जिल्ह्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या मध्यावधीवर असलेलं एक चंदनवंदन नावाचं ठिकाण, त्या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचले। तिकडे अन्नछत्र, एका राजाने अन्नछत्र घातलेलं होतं। दुष्काळ पडलेला असल्यामुळे बरीच मंडळी त्या ठिकाणी जाऊन जेवण करीत असत। त्या अन्नछत्राचा एक नियम होता की ज्याला भूक लागलेली असेल त्याने त्या अन्नछत्रापर्यंत यावं, कुणालाही बाहेर अन्न दिल्या जात नसे आणि त्याने तिथपर्यंत यावं, तिथे येऊन भोजन काय करायचं ते करावं। सांगायचा मुद्दा म्हणजे डबा पद्धती बंद होती तिथे। आणि झालं हे, तिथे भिक्षेला त्यांना लक्षात आलं की भिक्षेसाठी देवाने सांगितलेलं जिथे अन्नाची उपलब्धता आहे तिथे भिक्षेला जायला हरकत नाही, आणि दंते गोपाळबास तिथे जाऊन पोहोचले। त्या अन्नछत्राचे सेवक होते, तिथे जाऊन त्यांनी भिक्षा असा शब्द उच्चारण केला। आता तिथले जे सेवक होते त्यांनी सांगितलं की या, तुम्ही अन्नाच्या इच्छेनं आलेला आहात, या इथे बसून तुम्ही जेवण करा। त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आम्हाला भिक्षा द्या, आम्ही इथं बसून जेवण करणार नाही, कारण भिक्षा मागणाऱ्या साधकासाठी
देवाची आज्ञा आहे की तिथेच बसून जेवण करू नये. भिक्षा मागोनी नदीच्या तीरी भोजन कीजे. भिक्षा मागून तुम्ही नदीच्या तीरावर जाऊन भोजन करावं. आता यांनी सांगितलं, म्हटले आम्ही भिक्षा घेऊ आणि आम्ही गंगेला जाऊन जेवण करू. त्यांनी सांगितलं असं आम्हाला देता येणार नाही. तुम्हाला जर पाण्याची आवश्यकता असेल तर आम्ही तुम्हाला पाणी सुद्धा देतो इथे, पण इथेच बसून तुम्ही जेवण करा. आम्हाला राजाज्ञा आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे अन्न तुम्हाला देता येणार नाही. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या विधीने बांधलेले आहात, मी मात्र माझ्या विधीने बांधलेलो आहे. मी इथे बसून जेवण करणार नाही. आपल्या देवानी सांगितलेला आचार तो निष्ठेनं जीवितेशी धरलेले आचार्य श्री दंते गोपाळबास तिथून तसेच रिकामी झोळी घेऊन परत फिरले. हा दिनक्रमच चालू झाला. दंते गोपाळबास दररोज त्या अन्नछत्रावर यायचे. अन्नछत्रावर येऊन तो शब्द उच्चारायचे, भिक्षा. आता कदाचित आपल्याला प्रश्न पडतो, जर दंते गोपाळबासांना हे माहिती होतं की तिथे ते देत नाही, तर मग दररोज भिक्षेला का जात होते? तर देवानी सांगितलेलं आहे म्हणून केवळ भिक्षाविधी करायचे. देवानी जर सांगितलं नसतं, भिक्षा हा विधी आहे. अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, निद्रा आणि प्रसाद सेवा. आपल्याला लक्षात येईल, भिक्षा, भोजन, निद्रा हे सुद्धा विधी आहेत. आणि देवानी सांगितलं म्हणून हा साधक भोजन करतो, देवानी सांगितलं म्हणून हा भिक्षा मागतो, देवानी सांगितलं म्हणून निद्रा करतो. जर कदाचित देवानी सांगितलं नसतं तर कदाचित याने उपवासापाठी उपवासही केले असते, परंतु तसं नाही. देवानी जो आचार सांगितलेला आहे तो या साधकासाठी अनुपालनीय आहे. आणि मग म्हणून देवानी सांगितले म्हणून हे तिथे दररोज भिक्षेला जायचे, दररोज जायचे. देह क्षीण झालेलं होतं. अन्नाशिवाय पाण्याची तर व्यवस्था होऊन जायची, परंतु अन्नाशिवाय देह तुटून गेलेलं होतं. आणि अतिशय क्षीण झालेले दंते गोपाळबास शेवटी तिथ जाण्यापर्यंत सुद्धा अंगात त्राण उरलं नाही. एके दिवशी प्रसंग असा घडला, राजा आपल्या किल्ल्याच्या उपरीवर तिथे आलेला होता आणि राजानं एक गोष्ट पाहिली. दूरवर एका झाडाखाली राजाला एक ज्योत दिसू लागली. ती ज्योतीचा प्रकाश असा दिसू लागला. राजाला मोठं आश्चर्य वाटलं की कशाचा प्रकाश आहे. आणि राजा तिथून निघाला आणि तो खालीपर्यंत येऊन तो प्रकाश काय तो पाहू लागला. जसं जसं जवळ येऊ लागला तसा तो प्रकाश पुन्हा कमी कमी होत गेला. जवळ येऊन राजानं पाहिलं तर तिथं दंते गोपाळबासांचं देहावसान झालेलं होतं. अन्नाशिवाय दंते गोपाळबासांनी आपला देहत्याग केला. अर्थात जेव्हा दंते गोपाळबासांना भिक्षा मिळत नव्हती तेव्हा दंते गोपाळबासांच्या मनात एक समाधान होतं की देव आज भिक्षा मिळाली नाही, उद्या देव मला भेट देतील. आज कदाचित भिक्षा मिळाली नाही, कारण देवाचं सूत्र आहे, एक दिवस मिळणार नाही, 2 दिवस मिळणार नाही, तिसरा दिन मिळोची नाही. एकतर आम्ही स्वतः सहाय्य करू अन्न मिळण्याविषयी, नाही तर आम्ही स्वतः येऊन तुम्हाला भेट देऊ, अशी देवाची आज्ञा आहे. आणि कदाचित त्याच इच्छेनं दंते गोपाळबास जरी सरलेले होते, देह गेलेलं होतं, पण चेहऱ्यावर एक समाधान होतं. देह गेल्यानंतर सुद्धा चेहऱ्यावर एक सात्विक भाव होते त्याच्या. राजाला मोठं आश्चर्य वाटलं की असं का झालं असावं. इथे एका दिव्य ज्योतीचा प्रकाश मला दिसला आणि इथे साधक दिसतायत. राजाने चौकशी करायसाठी वैद्याला पाठवलं. वैद्याला बोलावणं पाठवण्यात आलं. वैद्य आला, त्याने तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर लक्षात आलं की अन्नाशिवाय यांचा देह गेलेला आहे. राजाला मोठं आश्चर्य वाटलं, असं कसं काय होऊ शकतं. मी तर अन्नासाठीची म्हणून व्यवस्था केलेली आहे, अन्नछत्र एवढं मोठं उभारलेलं आहे, अन्नदान मी करतोय, आणि दुष्काळ पडलेला असताना अन्नदान करत असताना हे पात्र असं कसं काय. त्यांनी लगेच अन्नछत्राचे जे सेवक होते त्यांना बोलून घेतलं. का हो म्हटले, हे आपल्या अन्नछत्रात आले नाही का. आणि त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांना ओळख पटली. ते म्हटले हो, हे आपल्याकडे दररोज येत होते, मग यांना का वाढलं नाही आपण. त्यावर त्यांनी सांगितलं की ते म्हणत होते की आम्हाला सोबत द्या, आम्हाला भिक्षा द्या.
आम्ही बाहेर जाऊन गंगेच्या काठी जाऊन जेवण करू. आम्ही त्यांना म्हटलं तुमच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करून देतो, परंतु त्याने नकार दिला आणि ते दररोज यायचे, निघून जायचे. आणि राजाच्या लक्षात आलं की हे त्यांच्या विधीवर पक्के होते आणि राजाच्या लक्षात आलं की आपण जो घालून दिलेला नियम होता तो चुकीचा होता. अर्थात ते अन्न ज्या साधकासाठी म्हणून अन्नछत्र घातलेलं होतं की दुष्काळामध्ये एखादा भुकेलेला साधक मला प्राप्त व्हावा आणि त्याचं गोमट माझ्या पदरात पडावं, कारण अन्न घालावे सर्वाभूती पात्र लाभे दैवागती. ज्या पात्रासाठी म्हणून हे अन्नछत्र घातलेलं होतं ते पात्रच आज काय झालं, मला सापडलं नाही अन्नदान क्रियेला. आणि राजालाही त्या गोष्टीचा फार पश्चाताप झाला. राजाने ते अन्नछत्र मोडून टाकलं, परंतु दंते गोपाळबासांनी मात्र आपला विधी निष्ठेनं पाळत शेवटी काय केलं, देवाला प्राप्त करून घेतलं. सांगायचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीचा दुष्काळ पडला असेल आणि अशा दुष्काळामध्ये किंवा एखादं पात्र भुकेलेलं असेल, ईश्वराचा एखादा साधनवंत भुकेलेला असेल, त्याच्या ठिकाणी अशी अन्नदानाची क्रिया घडणं हा प्रेमाचा उपाय समजला जातो. आणि म्हणून अन्नदानाच्या महत्त्वाच्या सदरामध्ये हे एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण तर पाहिलं की पुरीच्या पात्राच्या ठिकाणी अर्थात ईश्वर पात्राच्या ठिकाणी जर अन्नदान घडलं तर अहेतुक अन्नदान घडलं तर काय होतं, प्रेम निष्पन्न होतं. पण ते प्रेम प्राप्त होण्याचा उपाय सुद्धा दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे या सदरातून प्राप्त होत असतो. आणि म्हणून अन्नदान प्रक्रियेतून याचा हाही अनुबंध आपण निश्चित लक्षात घेण्यासारखा आहे. तुर्तास इथे आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.